नमस्कार मंडळी, मी मनोरमा. माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बऱ्याच बायकांच्या अशा तक्रारी असतात की मी दही लावते परंतु ते व्यवस्थित इरजत नाही, पाणी सुटल्यासारखे होते किंवा लोणी लवकर येत नाही. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. मी काही तुम्हाला यासाठी टिप्स सांगणार आहे. एका पातेल्यामध्ये दुधावरची साय घेतली. साईबरोबर थोडेसे दूध घ्यावे. वरती पातेले ठेवून थोडेसे कोमट होऊ द्यावे, जास्त कडक होऊ देऊ नये. साय जर कडक झाली तर ती इरजू लावल्यानंतर त्याला पाणी सुटल्यासारखे होते, त्यामुळे ते थोडेसे कोमट होऊ द्यावे. कोमट झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा दही टाकावे आणि रात्रभर झाकून ठेवावे. दही इरजल्यानंतर ते रवीने एकजीव करून घ्यावे. थंडीचे जर दिवस असतील तर त्यामध्ये गरम पाणी करून ओतावे, म्हणजे लोणी पटकन येते. उन्हाळ्याचे दिवस असतील तर त्यामध्ये गार पाणी ओतावे, त्यामुळे लोणी पटकन येते. आता थंडीचे दिवस असल्यामुळे मी पाणी गरम करून ओतले आहे. पाणी गरम करून ओतल्यानंतर 5 मिनटं चांगले हलवून घेतले. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हीही या पद्धतीने करून पहा. या साईपासून तयार केलेल्या ताकाला आम्ही मलईचे ताक असेही म्हणतो. पद्धतीने केलेले ताकही टेस्टी लागते. हे पहा, आपले लोणी आलेले आहे. तुम्ही दही जर फ्रीजमध्ये ठेवत असाल तर ते आदल्या दिवशीच काढून ठेवावे आणि दुसऱ्या दिवशी त्याचे ताक करावे, म्हणजे ते चांगले लागते. लोणी काढून घेतले आणि पाणी ओतून ते स्वच्छ धुवून घेतले. पाणी ओतून धुतल्यामुळे त्यातील आंबूसपणा निघून जातो आणि तुपाची चवही छान लागते, त्यामुळे लोणी स्वच्छ धुवून घ्यावे. या पद्धतीने केलेले ताकही छान लागते. त्या ताकामध्ये कुणाला साखर आवडत असेल, कुणाला सैंधव मीठ आवडत असेल किंवा कुणाला नुसतेच आवडत असेल तर तुम्ही ते तसेही घेऊ शकता. ताक हे आरोग्यासाठी चांगले आहे. हे पहा, आपले ताक या पद्धतीने झालेले आहे. लोणी गॅसवरती ठेवून त्याला चांगला कड दिला. लोणी कडत असताना त्यामध्ये तुळशीचे पान किंवा खायचे पान, ज्याला आपण नागणीचे पान म्हणतो, ते थोडेसे पाण्यात बुडवून टाकावे, म्हणजे तूप जास्त दिवस टिकते. तुपाला चांगला कड दिल्यानंतरच तूपही चांगले लागते आणि जास्त दिवस टिकते. या पद्धतीने जर तुम्ही साय, लोणी आणि तूप जर केले तर ते चांगले होते. तूप केल्यानंतर ते थोडेसे गार होऊ द्यावे आणि चहा गाळणीने शोधूनच आपल्या भांड्यामध्ये ओतावे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.